सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। आई माझी लग्न झाल्यावर 2 वर्षात मायेचा सागर नाही मिळत तिला इळीळ भाकर हो मग नाताला उचलून घेती मग नाताला उचलून घेती पिशीत डबा घालती नाताला घेऊन बालवाडीत जाती रे भात घोगऱ्याकडे टुळू टुळू मग आई वडील माझे थोर संभळीले लहानले पोर हे तिकडे नातू ना ज्याला आपलं म्हणतात ना ते सुद्धा आपलं नाही पण आपला एकच आहे आपुला तो एक तेने विना जीवा सुखनो वेळ काळ टाइम महत्वाचा आहे मायबापांनो। आम्ही काय लंग्या सुंग्याची संतान नाही होत आम्ही अमृताची संतान आहोत। त्याच्याकरता आमच्या शुक्राणूपासून निर्माण होणारं लेकरू सुद्धा तेवढंच पॉवरफुल असलं पाहिजे। ते किडकं काडकं नको त्याच्या जीवनामध्ये आनंद असला पाहिजे। याच्याकरता बापाकडे सुद्धा आहार तेवढा स्टँडर्ड असला पाहिजे। बाबा चिमणीच्या पिल्लाला शिकावं लागत नाही खोपही नाहीच वाघाच्या पिल्लाला शिकावं लागत नाही शिकार करण्याची तसं आपल्या धर्मातल्या पोराला शिकावं नाही लागलं पाहिजे आचरण कसं असावं आचरण शुद्ध असावं आचरण चांगलं असावं। आणि एक लक्षात असू द्या रे मायबापांनो तुमचं पोरग गल्लीतून चाललं ना तर लोकांनी त्याला वळून पाहावं आणि म्हणावं अरे बाप रे काय खात असेल रे पोरग हे काय चमकत राव काय छाती आहे त्याची काय पिवळं धमक आहे काय बलदंड बाहू आहेत काय पृष्ठबैलासारखे खांदे आहे काय पिळदार पिंडारे आहेत काय चालतं राव हे असं आपल्या पोराला लोकांनी म्हणावं। पण आपल्या पोराला त्याची आईच म्हणती भाऊ कमून रडतो ती म्हणे मम्मी मी रडत नाही मग मा तोंडच असं आहे। हो माय बापांनो जीवनामध्ये करारीपणा जीवनामध्ये आहार जीवनामध्ये विचार प्रणाली हे स्टँडर्ड असावे। त्यावेळेस शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळे ही गोमटी एक त्या दिवशी आमच्या तिकडे 4 जण मरणच पेली आणि फुकट पेली। प्रचार एकाचा करायचा दारू एकाची प्यायची मतदान तिसऱ्यालाच करायचं। आमच्याकडे याला चाटगी म्हणतात तुमच्याकडे असे चाटगे लई आहेत हजार रुपये मताचे घेते म्हणजे स्वतःला किती हो आणि तेच म्हणते आम्ही शिवाचे सैनिक आम्ही ते तर साऱ्यात पुढं आणि तेच हजार रुपये मताचे घेते। ऐका रे जरा आशे पेले रिक्षा चालली होती कोण ते म्हणले रिक्षावाले म्हणले येऊंडी रिक्षावाला म्हणला 100 घेईन ते म्हणला 200 घे आणि बाबा रिक्षावाल्याने रिक्षा चालू केली इकून दोघं बसले क्लच सोडला पुन्हा झटका देऊन बंद केली। एक जण म्हणला काय झालं रिक्षावाला म्हणला आलं
येन लगी 200 गाड्या त्याच्याकडे दिले जरा. दुसरीन लगी रिक्षावाल्याचं गचूर धरलं. अरे तुला काय कळत का? दिले ठेवून. रिक्षावाल्याला वाटलं कळलं काय काय नो, जागेवर सोडलेलं. यो म्हणलं जरा दमण चाललं. आमची लेकर बाळाची पार्टी. ते म्हणून चुकलं मामा म्हणजे जाय चल, जागेवर सोडले होते ते घेतले आणि 3 किलोमीटर पै 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 रात्रीच. त्याच्यात एक लोलर गेलेला टेप होता. लोलर गेलेला टेप कळतो ना? तो लोलर गेलेला टेप म्हणजे तो काय म्हणला, लय भूक लागली, लय भूक लागली बेट्या. काय म्हणला त्यो? आपण आपण निस्तेच पेलो. खाल्लं काहीच नाही. ते लोलर गेलेलं टेप. दुसरा म्हणला तू बरं, तू बरं, तू बरं, घबरायचो. स्टॉप स्टॉप. देशी पेते आणि इंग्रजी बोलत आहे बाबा. बरं हे काय साधे नाही, घेणं देणं, कंदी लावून येणं, येड्याच्या खिशाला 3 पिणं. आणि ते मला ते म्हणे पण पोटात का, ते म्हणे बोल ना, ते म्हणे पोटात कावळे वळड. ते म्हणे बोल ना पाटक्यान. मग मी एक जणाला असायलाच विचारलं, असाच माणसाला होतं. म्हणलं चिलखनवाडीला जायचं कसं जाऊ? ते म्हणे मी म्हणलं बोल ना. ते म्हणे मी म्हणलं काय? ते माहित नाही. मी म्हणलं देऊ ठेवून तुला. हा 13 मिनिटं घातली, त्याला माहित नाही सांगायला. ते मला मी म्हणलं बोल. ते म्हणे अरे मला सांग. ते म्हणे माहित नाही. मी म्हणलं पोकतो इकड. बाबा त्यो म्हणायचं मला निसता. मी म्हणलं टाकू ठोका. तुम्ही मग भूक लागली. एक जण म्हणला स्टॉप. भाऊ पैसे असं बोलायचं नाही. बरं 2-3 बेवड्या अशा असतात का ते चांगल्याला धरतात. लक्षपूर्वक काय करे तरुण मित्रांनो, 2-3 असे चाटगे राहतात का ते चांगल्या प्रॉपर्टीवाल्याला धरतात. आणि ते फक्त एवढंच म्हणतात भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. प्युअर लबडाचे लक्षण. प्युअर भाऊ म्हणजे आमचं काळी आणि जलोस साऱ्या गावाचा बड्डे माया भावाचा. त्याचा फ्लॅक्स लाविला बड्डेला. आणि भाऊ अंडीने पाणी वाहतोय. बाबा ते म्हणले 2-3 जण मरणाचे भुकलेले. ते म्हणले काळजी करू नका भाऊ, तुमची बोकड आहे ना. ते म्हणतो मान ये बायकोचा आहे आमच्या. त्याला काय होतं बाया माणसाला काय कळत तवाच. आपण तवाच उठू त्याला. आणि बाबा पाऊस चालू झालेला झिम 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 झिम. आणि हे गेले तर तो म्हणला, तो लोलर गेलेला टेप होता. तो काय म्हणला, तुम्ही तुटक तुटक थांबा थांबा. ते म्हणले आमचं काय, आमचं कुत्र लय बेकार आहे. त्यांना 4-5 जणाला ज्ञानेश्वर माऊली त्यांना तुटक थांबिल. ह्यो हळूच गेला. कळडू सोल्ड शेड मधलं उचलील गेला घेऊन.
ये नितोर पाणी तापून ठेवलं होतं. हे का टांगिलं बी, कापलं बिन, खाल्लं बिन, निम्म पुरून टाकलं. आता त्याने अशी शाळा केली होती. ते म्हणे भाऊ आता जर घरी गेला का निम्म्याची 3-4 जाशील, फक्त आरडा करायचा, आयो बिबट्या आला रे बिबट्या, कळडून नेलं रे आपलं. हे खाऊन बिऊन तिथं पार शेडच्या सापराजवळ गेला ना वराडा, ए यमुने आपलं कळडून नेलं ग. लाईट गेलेली होती, वावधनाची झिम चालू होती. ती कंदील लावून आली, बाज लावली होती 2.5 शेडला. तिनं बाजूला केली. काळी शेरडी होती, तांबडी होती, कुर्रा बोकड पण होता. ते म्हणे बोकड्या बी शाळा बी हे म्हणणार नेलं ना. ते म्हणे नाही बाय हा नाही म्हणजे मी पाहिलं. आणि जेव्हा ती अशी बाजू एडी का तिनं आडी लावली ते म्हणे बाया नेलं ना नेलं बाया. ते म्हणलं मग मी पाहिलं हो आगन नेलं. ते म्हणे आपलं कळडू नाही नेलं बाया. ते म्हणे मग आपलं कुत्र नेलं. आशांच्या घरामध्ये काय प्रगती होणार आहे? काय प्रगती होणार आहे? प्रगती केली माय बापांनो फक्त एकानेच, जीवन चांगलं जगून. महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थैया नाचत होती आणि तेवढ्यामध्ये आपल्या बहुजन समाजातल्या स्त्रियांची दिवसा ढवळ्या आबरू लुटल्या जात होती. आणि त्याच वेळेस या परिसरामधले राहणारी सिंदखेडची एक राजमाता, त्या राजमातेला दिवस गेले. आणि त्याच वेळेस ती जगदंबे समोर एकच प्रार्थना करायची, आई जगदंबे माझ्या पोटी जे जन्माला येईल ना स्त्री किंवा पुरुष, ते धर्माचे रक्षण करणारं पोरग माझ्या पोटी जन्माला येऊ दे, अन्यथा निपुत्री असू दे. आणि माय बापांनो तेवढ्यामध्ये 7वा महिना चालू होता माझ्या आईला. आणि त्याच वेळेस त्या राजमातेने सांगावं, अरे कोण आहे तिकडे? तिकडून एखादा सेवक यावा, एखादा मावळा यावा, बलदंड बाहू, पृष्ठबैलासारखे खांदे, हातामध्ये तलवार, मनगटामध्ये एवढं जाड कड, काळ्या भोर चुपकेदार मिशा, कपाळाला भगवा टिळा ओढलेला, डोक्याला भगवा फेटा बांधलेला, 2 टांगी धोतर, दोन्ही पायात कडे, पायात मुजड्या घातलेल्या, वाघासारखा गडी यावा तिकडून आणि म्हणावं, जी आऊ साहेब मालकीन काय हवंय? आणि त्याच वेळेस आईनं सांगावं, कोणीतरी घोडा आणणारे, घोड्याला लगाम लावलेला, वर रिकिब्या आणि वर त्या ठिकाणी खोगीर घातलेलं. राजमाता जिजाऊ 7वा महिना चालू घोड्यावर बसायच्या, लगाम हातात घ्यायच्या, तलवार द्या रे कोणीतरी, तलवार घ्यायच्या हातामध्ये, दऱ्या खोऱ्यामध्ये घोडा असा सुसाट वेगाने घेऊन जायचे. आणि दऱ्या खोऱ्यात घोडा थांबल्यानंतर हाताने, एका हाताने सपसप 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 तलवार चालवायची. आणि तलवार चालवत असताना एकच शब्द मुखातून निघायचा, गणेश महाराज, हर 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 हर. उठा काय आवाज काय तरा. तुम्ही खाल्लं काही खाल्लं? तुम्ही म्हणा पुरुष हर हर. सकुबाई ठकुबाई रंगुबाई गंगूबाई मोठ्या का भीममावशी आबाई खबाई कमाका संगीता काकू सूर्यका वहिनी बाबा आत्या कडू आत्या. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. याला म्हणते आवाज.
राजमाताजी जाऊ तलवार फिरवायच्या आणि हर हर महादेव म्हणायच्या. 7व्या महिन्यात डोहाळे बघा कसे होते. माझ्या राजमाताजी जिजाबाईला आईला 7व्या महिन्यात डोहाळे होते. घोड्यावर फिरायचे, तलवार चालवायची, गर्भावरती संस्कार भयानक खतरनाक तेजपुंज संस्कार दिले माझ्या राजमाताजी जाऊ. आणि आताच्या बायाला डोळे कयचे लागते माहितीये का? अरे ती मेकुड खाती. हो, लांबला चकडी ती गोळी करून खाती. नाही तर चुलीला जर मातीचा पोचेरा दिला का ते चुलीचे माती चाटीची. डोहाळे असावे शाही, डोहाळे असावे राजमाता सारखे. आणि माई छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस उजेडला. सूर्याने आपली भगवी छटा भूमंडलावरती सोडली होती. पक्ष्यांचा चिवाळा कुठेतरी ऐकू येत होता. शिवनेरीवरती मोराचा निनाद घुमत होता. थंडगार वारा शरीराला झोंबून जात होता. आणि त्याच वेळेस महाराष्ट्राकरता माझ्या राजमाताजी जाऊन कळ दिली. किसी के पेट से पाप पैदा हुआ था. अरे किसी के पेट से पाप पैदा हुआ था तो किसी के पेट से सांप पैदा हुआ था. मगर मेरी राजमाता जिजाऊ के पेट से बापों का पाप पैदा हुआ था. आणि तेवढ्यामध्ये शाहीर फेटे बांधून तयार होते. कीर्तनकार तुकोबरायासारखे तयार होते. आणि त्यावेळेस कीर्तनकारांना शाहिरानं सांगावं कीर्तनाच्या माध्यमातून, जरी होता शिवाजी राजा जरी होते शिवाजी राजा नाही केली माझा चुकी झाली माझा. विचार करून न्याय केला, विचार करून न्याय केला, विचार करून न्याय केला. धन्य धन्य ते शिवाजी महाराज जी. धन्य धन्य ते शिवाजी महाराज जी. धन्य धन्य ते शिवाजी महाराज जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार. मावळे हर महादेव कधी गर्जना झाले आभार. हे रामाजी, हे रामाजी, हे एकच लय होतो. एकच लय होतो. याच्या करता एकच राजमाताजी जाऊ आणि एकच शहाजी राजा असावा. जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती आहे बाबा, आनंदाची प्राप्ती आहे. म्हणून पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहते. तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. महाराज पुढचं चरण सांगितलं. वस्ती करा वस्ती आला, वस्ती करा वस्ती आला, वस्ती करा वस्ती आला. हे वस्ती करा वस्ती आला, 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 वस्ती करा वस्ती
वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठवून गेले. तैसे असावे संसारी जवळी प्राचीनाची दोरी. आता वाजले की 10:30, मला जाऊ द्या ना घरी. काय करायचं बोला ना, वेळ महत्वाची आहे. अजून 5 मिनिटं मी कीर्तन करेल. एकदा सुंदर आपापले ह्या दरबारामध्ये आपापले निष्पाप हात वरती करा. निष्पाप. इकडे माणसं बाहेर बसत येत का? बरे, आपापले निष्पाप हात वरती करा. अरे बापरे बाबा, आळंदी वाटते राव. इथे पंढरपूर निर्माण केलं बाबा, आळंदी निर्माण केली. माय बापांनो, या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ताला आपल्याला एकच विनंती करायची, या भगवंताला, इथल्या देवस्थानाला, देवा ज्यांचे ज्यांचे हात वरती आहेत आणि ज्यांच्या हातावरती आरोग्य रेषा जर चांगली नसेल तर आरोग्य रेषा चांगली. तुम्ही हा काऊसा मावशी छबू मावशी लाल साडीवाल्या हंगा तुम्हीच हसू नका. हंगाशे बरोबर हात. तुम्हाला काय वाटलं बाबाला मोतीबिंदूचा टिक्का आहे काय कोण डोळ्यात त्याच्या? या देवाला एकच विनंती करायची, देवा ज्यांच्या ज्यांच्या हातावर जर आरोग्य रेषा कमी असेल, धन रेषा कमी असेल, आयुष्य रेषा कमी असेल तर देवा तुझा आशीर्वाद या हातावरती लागू दे आणि हातावरती सर्व काही दे देवा. एका सुरात, एका तालात, एका लयात आपल्याला टाळी वाजून भजन करायची ह्या दरबारामध्ये. हरी विठोबा रखुमाई, टाळी टाळी टाळी. हरी जय जय हरी जय जय हरी जय रखुमाई, हरि अंगणी उतरती ते का गुंत विको कमी करणं माझं भाई. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोण्या राहती, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी विठवून गेला, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण. ज्ञानेश्वर एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण. बाबांजींचा आदेश आहे 11 वाजोपर्यंत करा म्हटले. जमल का? अजून 5-10 मिनिटं सांगा म्हणले. आणि म्हणून मायबापांनो, माझ्या तरुण मित्रांनो, माझ्या आईंनो, माझ्या बहिणींनो, माझ्या बापासारख्या माणसांनो, भावासारख्या मुलांनो, अवधान द्या रे मायबापांनो. जसं पक्षाचं जीवन राहतं तसं आपलं जीवन असायला काही हरकत आहे का? काही हरकत आहे का? नको त्याचं टेन्शन घेतात तुम्ही, नको त्याचं टेन्शन. मला खरं सांगा, जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी तो लिहितो तल्लाटी.
जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लाटी तो लिहितो तल्लाटी, तल्लाटीच्या लिहिण्याकरता रात्रंदिवस तळमळे, रात्रंदिवस बाबा, रात्रंदिवस. असं घडलं. पुरुष मंडळी मला खरं सांगा, पोरगी तुमची का जावयाची? पोरगी कोणाची? अण्णा कोणाची पोरगी? जावयाची. तुमच्याकडं 20 वर्ष ठेव. महिला मंडळ, ओ आई मला खरं सांगा ना, पोरग तुमचं का सुनबाईचं? कोणाचं? आत्या सांगा ना, सांगा ना आत्या, कुणाचंही पोरग? सुनाचं तुमच्याकडं 25 वर्ष ठेव. पोराल पुन्हा डोकं लावू नको. लग्न झाल्यावर म्हणू नको माया बांब्याला चुलीवरची भाकर आवडची, कडक कर त्याला मली तरी. पोरगी म्हणून मतरे तू डंगरे तिकडे राय, मी मा पाहते. लग्नाच्या अगोदर पोरग लय भारी रिंगटोन ठुतो बाबा, लय भारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिनं अगं बाई. आता कीर्तन झाल्यानंतर आपण तिथं, तुम्ही किती स्वच्छ केलं ना बाटल्या ठेवायला, आपण तिथं खेळू. खडे खेळू, लंगडी खेळू. मग तुम्ही लाडू करंजा करताना मातीच्या आपण खाऊ. ओके. ऐका आता, ती कमून पेंगुळून झोपली ग बाई? उठा गास छके, कमून झोपली होती? आई माझी, अरे बापरे, दिला तिनं. अगं बाई, असंच राहते रिंगटोन. या पोरीचं काय घेऊन बसले तुम्ही? आमच्या तिथं परदिशी एका पोरीच लग्न झालं. परदिशी लग्न झालं आणि गेली, काल पुन्हा आली. लगेच आली. नाही, सोमवारी लग्न झालं आणि मंगळवारी आली. बुधवारी येत जात नसतेत ना, मग ती मंगळवारीच आली. आणि मंगळवारी तिची आई तिसरा पारा वांगे कापीत होती. आता तिचं सोमवारी लग्न झालं, मंगळवारी आली आणि आई जवळ जाऊन बसली. आता वांगे कापता कापता ती आईला काय म्हणते माहितीये का? तिची आई वांगे कापीत होती ना, संगीता अक्का. ती म्हणे मम्मी, मम्मी म्हणले काय ग? ते म्हणे आमच्या तिकडं असे नाही कापीत बाई वांगे. मी म्हणलं अगं तू परदिशी गेली. असली भारी रिंगटोन ठुतो, असली भारी. मग तरी म्हणते बाया मा बाब्या मायावर किती जीव लावितो. सकू एक कडू ऐक ना बाई, माया पोराची रिंगटोन. एवढी खुश होती म्हातारी. ही लग्नाच्या अगोदरची रिंगटोन आहे बरं का. आणि लग्न झाल्यानंतर 2च वर्षात स्वर तेच राहतात, तर शब्द बदललेले राहतात. ज्ञानेश्वर माऊली, अशोक महाराज, शब्द बदललेले राहतात, स्वर तेच आहेत. आई माझी, लग्न झाल्यावर 2 वर्षात. मायेचा सागर, नाही मिळत तिला इळीळ भाकर. हो मग नाताला उचलून घेती. मग नाताला उचलून घेती, पिशीत डबा घालती, नाताला घेऊन बालवाडीत जाती रे. भात घोगऱ्याकडे टुळू टुळू. आणि मग आई वडील माझे थोर
चंबळी ते लानाले पोर हे तिकडे ना तू ना ज्याला आपलं म्हणतात ना ते सुद्धा आपलं नाही, पण आपला एकच आहे, आपुला तो एक तेने विना जीवा सुख नो। वेळ काळ टाइम महत्वाचा आहे मायबापांनो। विशेष सूचना, माझ्याकडे सुंदर ओरिजिनल बंद करा लगेच, माझ्याकडे सुंदर ओरिजिनल सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर।